तुम्ही 7 ते 8 तासांची झोप घेताय, पण तरी सकाळी उठल्यानंतर तुम्हाला लो एनर्जी फील होते का? कारण काय आहे? कदाचित तुमच्या अशा काही लपलेल्या सवयी आहेत, हॅबिट्स किंवा फॅक्टर्स आहेत, जे आजपर्यंत तुम्हाला कोणत्याही स्लीप ट्रॅकरने सांगितलेले नाही आहेत. आज मी तुम्हाला सांगणार आहे असे टॉप 5 हिडन स्लीप डिस्टर्बर्स, जे तुम्ही डिले करताय, कदाचित रिअलाइज न करता. सगळ्यात पहिले म्हणजे मोबाईल डेटा ऑन असणे किंवा वायफाय ऑन असणे. याच्यामुळे काय होतं तर मोबाईल डेटा ऑन असणं किंवा वायफाय राउटर्स किंवा इतर कोणतेही इलेक्ट्रिकल डिव्हायसेस जे असतात त्याच्यातून कंटिन्युअसली EMF इमिट होत असतो, जे एक इनव्हिजिबल एनर्जी वेव्ज आहेत, जे तुमच्या ब्रेनच्या स्लीप सिस्टीमला कन्फ्यूज करतात. EMFचा एक्सपोजर हा डिरेक्टली इम्पॅक्ट करतो तुमच्या मेलाटॉनिन हार्मोन्सवर, जो तुमच्या बॉडीला स्लीपमध्ये टाकण्यासाठी जास्त रिस्पॉन्सिबल असतो. स्पेशली जेव्हा रात्रभर मोबाईल डेटा ऑन असतो किंवा डोक्याच्या जवळपास असतो, तेव्हा मोबाईल रेडिएशन एक्सपोजरमुळे मेलाटॉनिन सिक्रेशनमध्ये नोटिसेबल रिडक्शन होतो. बघा, आपला ब्रेन जो आहे त्याची इलेक्ट्रिकल सिस्टीम हे नॅचरल असते, पण जेव्हा त्याच्या जवळपास वायफाय रेडिएशन कंटिन्युअसली जेव्हा चालू असतात, तर त्यावेळेस ब्रेनला हा मेसेज जातो की आता दिवस आहे आणि आता रेस्ट करण्याचा टाईम नाही आहे आणि हे स्लीपसाठी सेफ नाही आहे. तर याच्यामुळे काय होतं तर मेलाटॉनिन सिक्रेशन हा कमी होतो आणि तुमची स्लीप डिस्टर्ब होते. सोल्युशन काय आहे तर पहिलं म्हणजे जर तुम्ही वायफाय यूज करताय तर रात्री झोपण्यापूर्वी त्याला बंद करा, ऑफ करा. हे सगळ्यात बेस्ट आहे. दुसरं म्हणजे जर फॅमिली मेंबर्स कुणी जर लेट नाईटपर्यंत काम करतायत तर ॲटलिस्ट तुम्ही जर झोपू इच्छिता तर किमान तुमचा मोबाईल हा एअरप्लेन मोडवरती टाकून झोपा आणि तो किमान तुमच्यापासून 3 ते 4 फीट असा दूरच ठेवा. जर हे सगळं शक्यच नाही आहे किंवा तुम्ही अशा काही ठिकाणी राहताय की तिथे तुम्हाला मोबाईल ऑन ठेवावाच लागेल, तर मी तुम्हाला रिकमेंड करेन की तुम्ही ज्या ग्राउंड मॅट्स येतात किंवा मोबाईल रेडिएशन ब्लॉकर्स मिळतात ते तुम्ही कन्सिडर करू शकता. बॉटम लाईन ही आहे की तुमची स्लीप ही फक्त मेडिटेशन किंवा मेलाटॉनिन याच्यावर डिपेंड नाही आहे, तर ती डिजिटल एन्व्हायरमेंट याच्यावर सुद्धा इक्वली इम्पॉर्टंट आहे. दुसरं आहे ओव्हर स्टिम्युलेटेड नर्वस सिस्टीम. लेट नाईटपर्यंत मोबाईल स्क्रोल करत राहणं किंवा इंटेन्स कन्व्हर्सेशन करणं किंवा मेंटल वर्क जर जास्त असेल तर ते तुम्हाला स्टिम्युलेट करतंय. जेव्हा तुम्ही रात्री रेस्ट घ्यायला हवी तर त्यावेळेस तुम्ही कुणाशी तरी हिटेड डिस्कशन करताय किंवा मोबाईल स्क्रोल करत राहताय किंवा कामाचे ईमेल्स वाचताय, तर त्यावेळेस तुमच्या ब्रेनला हा मेसेज जातो किंवा तुमचा ब्रेन त्यावेळेस स्टिम्युलेट मोडमध्ये जातो. रात्री जर तुम्ही ब्ल्यू लाईट बघताय, जसं की मोबाईल स्क्रीन किंवा लॅपटॉप आहे, तर त्याच्यामुळे मेलाटॉनिन हा ट्रिगर होतो कम्पेअर टू वॉर्म लाईट. त्याचबरोबर ट्रेसफुल कंटेंट किंवा कॉर्टिसॉलला तो ट्रिगर करतो, जो ट्रेसफुल हार्मोन आहे. सोल्युशन काय आहे? डिजिटल कर्फ्यू. पहिलं म्हणजे झोपण्यापूर्वी लाईट्स ऑफ, स्क्रीन ऑफ. झोपण्यापूर्वी किमान 1 ते 2 तासाआधी स्क्रीनला टाटा बाय बाय बोलायचं. मी मागील व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की तुम्ही रात्री झोपताना लाईट मोड यूज करू शकता किंवा ब्ल्यू लाईट फिल्टर्स यूज करू शकता. रात्री झोपताना तुम्हाला जर डिम लाईट यूज करायची सवय असेल तर तुम्ही डिम लाईटमध्ये रेड कलर, ऑरेंज कलर, येलो कलरमध्ये डिम लाईट यूज करू शकता किंवा तुम्ही कॅन्डल्स यूज करू शकता. त्याचबरोबर झोपण्यापूर्वी तुम्ही रीडिंग करू शकता किंवा ग्रॅटिट्यूड लिखाण करू शकता. त्याचबरोबर तुम्ही लाईटली स्ट्रेचिंग करू शकता, मेडिटेशन करू शकता. याची तुम्हाला हेल्प होईल. शिवाय डिनरनंतर जी कामं असतात ती तुम्ही दुसऱ्या दिवसासाठी ठेवा, त्यानंतर तुम्ही काम करू नका इफ पॉसिबल. याच्यामुळे तुमच्या नर्वस सिस्टीमला एक सिग्नल मिळतो की आता चिंता करायची काही गरज नाही आणि तो रेस्ट मोडमध्ये जातो. तिसरा आहे क्लटर्ड बेडरूम. क्लटर्ड बेडरूम इज इक्वल टू क्लटर्ड स्लीप. आता जेव्हा स्लीपचा आणि क्लटर्ड बेडरूमचा काय संबंध आहे असं तुम्ही म्हणाल. तुमची बेडरूम जेव्हा अस्ताव्यस्त असते किंवा तिचं साहित्य विखुरलेलं नसतं किंवा कपडे विखुरलेले फक्त नसतात, तर त्यामुळे तुमचा ब्रेन सुद्धा तितकाच डिस्टर्ब असतो. रात्री झोपताना आपण आपल्या आजूबाजूच्या गोष्टी ह्या अंडर एस्टिमेट करत असतो, पण क्लटर्डमुळे आपल्या ब्रेनला सतत एक अनकम्प्लीट टास्क सिग्नल जात राहतो, त्यामुळे आपलं सबकॉन्शियस हे रिलॅक्स होत नाही.
सोल्युशन काय आहे तर रात्री झोपताना फक्त 5 मिनटं तुम्ही काढा तुमच्या बेडरूम साफ करण्यासाठी. मग तिथे पडलेली बुक्स असतील किंवा डायरीज असतील, चार्जर्स, मोबाईल, कपडे हे आपापल्या जागेवर अगदी व्यवस्थित ठेवून द्या. शिवाय तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये एक व्हिज्युअल काम पीस क्रिएट करा, सुदिंग लाईट यूज करा, नॅचरल कलर्स यूज करा. आणि लक्षात ठेवा, बेड हा फक्त झोपण्यासाठी असू द्या. त्याच्यावर कोणतंही काम, कोणतंही मोबाईल स्क्रोलिंग किंवा कोणतंही लिखाण असं कोणतंही काम करायचं नाही किंवा त्याच्यावरती जेवायचंही नाही, जेणेकरून तुमच्या ब्रेनला हा मेसेज पोचत राहील की तिथे गेल्यावर फक्त रेस्ट करायची आहे. लक्षात ठेवा, रूम साफ, माइंड साफ तर डीप स्लीप. चौथा आहे रॉंग लाईट यूज करणं. रात्री झोपताना व्हाईट लाईटचा यूज करणं किंवा ब्ल्यू लाईटचा यूज करणं, स्क्रीनचा यूज करणं, लॅपटॉपचा यूज करणं, अशा बऱ्याचशा स्क्रीनचा किंवा लाईट्सचा यूज करणं, याच्यामुळे तुमच्या ब्रेनला हा सतत मेसेज जात असतो की आता दिवस आहे, आता रेस्ट करायचा टाईम नाही आहे आणि ते तुमच्यासाठी सेफ नसतं. त्यामुळे मेलाटोनिन हार्मोनच्या सिक्रेशनमध्ये सुद्धा डिस्टर्बन्स येतो. सोल्युशन काय आहे? कोणतीही डीम लाईट तुम्ही यूज करू शकता. जर तुम्हाला त्याची गरज वाटते आहे किंवा तुम्हाला त्याची सवय आहे तर तुम्ही कुठलीही डीम लाईट यूज करू शकता. जसं की ब्राऊन लाईट यूज करू शकता किंवा येलो लाईट यूज करू शकता, रेड लाईट यूज करू शकता किंवा जास्त चांगलं तर मी म्हणेन की कॅन्डल लाईट तुम्ही यूज करू शकता. आणि 5वा आहे अवॉइड निगेटिव्ह कंटेंट बिफोर बेड. झोपताना जर तुम्ही टॉक्सिक सोशल मीडिया पोस्ट बघताय, क्राईम न्यूज बघताय किंवा डिस्टर्बिंग व्हिडिओ बघताय तर लक्षात ठेवा की फक्त तुम्ही तुमची स्लीप गमावत नाही आहात तर तुमचा मेंटल पीस सुद्धा गमावत आहात. आपल्या ब्रेनचा एक पार्ट असतो ॲमिग्डला, जो फिअर आणि थ्रेट प्रोसेस करतो. जेव्हा तुम्ही निगेटिव्ह किंवा डिस्टर्बिंग गोष्टी कंझ्युम करत असता तेव्हा रात्री ॲमिग्डला हा जास्त हायपर ॲक्टिव्ह असतो आणि तेव्हा बॉडीमध्ये कॉर्टिसॉल हा जास्त वाढतो. कोणकोणते कॉमन ट्रिगर्स आहेत जे रात्री झोपण्यापूर्वी नाही करायचे? पहिलं म्हणजे क्राईम बघायचे नाही आहेत, दुसरं म्हणजे सॅड रील्स बघायच्या नाही आहेत, निगेटिव्ह कमेंट्स वाचायच्या नाही आहेत, मूवीज बघायच्या नाही आहेत, पॉलिटिकल फाईट्स बघायच्या नाही आहेत किंवा कोणतीही मूवी बघायची नाही आहे. बघायचंच असेल तर कामिंग कंटेंट बघा, रिलॅक्सेशन, नॅचरल साऊंड ऐका, ग्रॅटिट्यूड करा, मेडिटेशन करा. या सर्व गोष्टी तुम्ही झोपण्यापूर्वी फॉलो करा. नक्कीच तुमच्या डीप स्लीपमध्ये इम्प्रूव्हमेंट होईल. आता आपण कोणकोणते 5 फॅक्टर्स बघितले ते पुन्हा एकदा बघूया. पहिलं म्हणजे वायफाय ऑन ठेवणे, मोबाईल डाटा ऑन ठेवणे, ते अवॉइड करा. दुसरं म्हणजे ओव्हर स्टिम्युलेटेड नर्वस सिस्टीम, स्क्रीन टाईम कमी करा. तिसरं म्हणजे क्लटर्ड बेडरूम, ती कायम साफ ठेवा. चौथं म्हणजे रॉंग लाईटिंग, त्यासाठी डीम लाईट यूज करा किंवा पूर्ण ऑफ केलीत किंवा कॅन्डल लाईट यूज केलीत तर चांगलंच आहे. आणि 5वं म्हणजे अवॉइड निगेटिव्ह कंटेंट्स. यामधील तुम्हाला काय आवडलं हे कमेंट करून नक्की सांगा आणि पुढे तुम्हाला काय ऐकायला आवडेल हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. तर स्लीप आपण कशी काही रिस्टोअर करू शकतो किंवा इम्प्रूव्ह करू शकतो याच्यासाठी मी काही स्टेप मागील व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत, त्या जाऊन तुम्ही नक्की बघू शकता. त्या तुम्हाला नक्कीच फायद्याच्या ठरतील. तोपर्यंत लक्षात ठेवा, हेल्थ आहे तर सर्व काही आहे.